दरम्यान प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसणार आहे। सातव यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा धोक्यात येण्याची शक्यता आहे, कारण सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार आहे। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी 8 आमदारांची अट आहे, त्यामुळे आता काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा अडचणीत येण्याची शक्यता आहे। प्रज्ञा सातवांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची अडचण। विधान परिषदेतील काँग्रेसचं समीकरण बिघडणार। काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार। विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी 8 आमदारांची अट। याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, जर आपण पाहिलं तर प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जाते। आज त्या राजीनामा देणार असल्याची देखील चर्चा आहे, नेमकं काय? रुबीना, काँग्रेसमधलं एक मोठं घराणं सातव घराणं जे हिंगोलीतलं मोठं राजकीय प्रस्थ आहे। काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वासोबत गांधी घराण्यासोबत ज्यांचे निकटचे संबंध मानले जातात त्या रजनीताई सातव, राजीव सातव आणि आता प्रज्ञा सातव या राजीव सातव जे काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते होते, ज्यांचं कोरोना काळात निधन झालं, त्या राजीव सातव यांच्या पत्नी आहेत। एकंदर जर आपण पाहायला गेलं तर त्यांची ही विधान परिषदेच्या आमदारकीची दुसरी टर्म आहे आणि ही टर्म संपायला अजून साधारणपणे 4.5 वर्षांचा कालावधी शिल्लक असताना त्यांनी आज अशा प्रकारे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर काँग्रेसला हा खूप मोठा धक्का मानला जातोय। मराठवाड्यातलं आणि काँग्रेसच्या एकंदर राजकारणातलं मोठं घराणं आज भाजपमध्ये विलीन होतंय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज 11 वाजेच्या सुमारास भाजपच्या प्रदेश मुख्यालयामध्ये सातव यांचा प्रवेश भाजपमधला पक्षप्रवेश हा पार पडेल। महत्त्वाचे काही भाजपचे नेते यावेळेला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या सगळ्या पक्षप्रवेशाच्या दरम्यान आणखीन एक काँग्रेसचा आमदार जो विधान परिषदेमध्ये सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांचा सुद्धा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते। याबाबत अद्यापही नाव समोर आणण्यात आलेलं नाही किंवा नावाबद्दल स्पष्टोक्ती करण्यात आलेली नसली तरी सुद्धा एकूण 2 आमदार आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील अशी एक माहिती आपल्याला कळते। प्रज्ञा सातव यांच्यासोबत आणखीन एक आमदार असेल। आपण जर पाहिलं गेलं तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काँग्रेसला धक्के बसत आहेत। अनेक मोठमोठी घराणं, चव्हाण असतील किंवा इतरही महत्त्वाची घराणे असतील, चाकूरकर असतील किंवा सांगलीचे पाटील असतील, या सगळ्या घराण्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निर्णय घेतले होते आणि त्या पाठोपाठ आता आणखीन एक सातव यांच्या रूपानं घराणं भाजपमध्ये डेरेदाखल होते। या सगळ्यातून काँग्रेस नेमका काही धडा घेते का आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होणारा या प्रवेशामुळे काँग्रेस यापुढे तरी आपल्या परिस्थितीमध्ये आणि आपल्या कामगिरीमध्ये काही सुधारणा करू शकते का, हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असणार आहे। काँग्रेसमधली सुद्धा अंतर्गत राजकारण आणि बंडाळी याला कुठेतरी कारणीभूत असल्याचं मानलं जाते। यामुळे आज हा होणारा प्रवेश मराठवाड्यातल्या राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा मानला जातोय। हिंगोलीमध्ये निश्चितच यामुळे राजकीय समीकरणं बदलतील आणि त्यासोबतच इतर एक ठिकाणचा जो आमदार आहे त्याचा सुद्धा जर प्रवेश आज झाला तर त्यामुळे 2 मतदारसंघातली निश्चितच समीकरणं बदलायला मदत होईल। त्यामुळे भाजपकडनं निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला हे भगदाड पाडण्यात आले। याचे फटके आणि याचे झटके कुठपर्यंत काँग्रेसला जाणवतात, त्याचं नुकसान कुठपर्यंत काँग्रेसला होतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रुबीना, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय की आज 11 वाजता हा भाजप प्रवेश होणार आहे, त्याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे।